श्रीमंत लोक तिजोरीत ठेवतात या 7 वस्तू तुम्हाला कधीही कळू देत नाहीत। तुम्ही पण तिजोरीत ठेवा या 7 वस्तू। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण जे काही काम करतो, कमाई करतो, ती आपण घरातील आपल्या तिजोरीमध्ये किंवा तिजोरी सारख्या कपाटामध्ये किंवा अगदीच कुटुंब गरीब असेल तर डब्यामध्ये ठेवतो। मात्र हे जे काही आपण पैसे किंवा कमवलेली लक्ष्मी ठेवतो त्याची ठेवण्याची दिशा किंवा जागा ही योग्य प्रकारे असली पाहिजे। इतकंच नाही तर हे आपण कमवलेले पैसे किंवा धनधान्य ज्या चांगल्या ठिकाणी ठेवतो अशा ठिकाणी काही वस्तू असतात, त्या ठेवल्यास आपल्याला नक्कीच त्याचा मोठा लाभ मिळतो। पैसे भरपूर येतात, आलेले पैसे टिकून राहतात, वायफळ खर्च होत नाहीत आणि घरातील धनधान्य नेहमी कायमस्वरूपी बरकतीने टिकून राहते। चला तर मित्रांनो, जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू। यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे कुबेर यंत्र। भगवान कुबेर या नाव समृद्धीचे प्रतीक मानले जाते। यामुळे दिवाळीच्या आदल्या दिवशी भगवान कुबेराची पूजा देखील केली जाते। याशिवाय भगवान कुबेरांचे अनेक महत्त्वाचे असे विशेष लाभ आहेत, ते आपल्याला प्राप्त होत असतात। यासाठी आपण आपल्या तिजोरीमध्ये भगवान कुबेरांची मूर्ती किंवा प्रतिमा ही ठेवली पाहिजे। मित्रांनो, यातील दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आरसा होय। आरसा हा प्रतिबिंबित करणारे एक साधन आहे। कोणतीही एक वस्तू प्रतिबिंबित होऊन 2 होतात हे आपण जाणतोच। याची ही शक्ती लक्षात घेऊन आरसा आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यास तिजोरीमध्ये असणारी आपली धन दौलत ही याच शक्तीद्वारे वेगाने वाढू लागते। त्यामुळे आरसा देखील आपल्या तिजोरीमध्ये ठेवला पाहिजे। तिसरी वस्तू म्हणजे चांदीचे नाणे होय। मित्रांनो, तिजोरीमध्ये चांदीचे नाणे ज्याच्यावर माता लक्ष्मीची प्रतिमा असावी असे नाणे ठेवल्यास देखील चांगला प्रभाव ठरतो। या नाण्यावरील माता लक्ष्मीची प्रतिमा ही बसलेल्या स्वरूपात असावी, ज्यामुळे आपल्याकडे येणारी लक्ष्मी म्हणजे धनसंपत्ती ही स्थिर राहते आणि येणारा पैसा टिकून राहतो। चौथी वस्तू म्हणजे तिजोरीत कायम नेहमी लाल कपडा किंवा सोनेरी वस्तू ठेवावी, कारण लाल रंग, सोनेरी रंग हे रंग माता लक्ष्मीच्या आवडीचे असतात। त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला धन लाभ जास्तीत जास्त संधी चालून येतात आणि आपल्याला धनलाभ होऊ लागतात। पाचवी वस्तू म्हणजे आपल्या तिजोरीमध्ये थोडे तरी पैसे शिल्लक ठेवा, कारण पैशाला पैसा हा लागून येतो असे म्हटले जाते आणि हे तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्कीच असे होताना दिसून येईल। म्हणजेच काय तर तुम्ही थोडे पैसे आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यास आणखीन पैसे या ना त्या कारणाने वाढत राहतील। सहावी वस्तू म्हणजे कमळाचे फूल होय। मित्रांनो, कमळाचे फूल यामुळे देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपणाकडे येणाऱ्या संपत्तीचा, पैशांचा चांगल्या पद्धतीने वाढ होतो। यासाठी कमळाचे फूल आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यास नक्कीच आपल्या पैशांची आवक वाढते। मात्र एक लक्षात ठेवा की कमळाचे फूल हे वारंवार बदलत राहावे, वाळलेले फूल तिजोरीत ठेवू नये। सातवी वस्तू म्हणजे हळद होय। मित्रांनो, हळद देखील एक शुभ मानले जाते। यामुळे आपल्या घराकडे येणाऱ्या संपत्तीचा मार्ग मोकळा होतो, माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि हळद हे शुभ प्रसंगी वापरली जाते। याच आधारे नेहमीच आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडत राहतात। त्यामुळे हळदीचा गोळा आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यास त्याचे शुभ संकेत आपल्याला मिळतात। मित्रांनो, याप्रमाणे तुम्ही या वस्तू आपल्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा ज्या ठिकाणी आपली धनसंपत्ती, रोख रक्कम ठेवता अशा ठिकाणी ठेवा, तर तुम्हाला नक्कीच चांगले लाभ होतील। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।